तुमच्या जमिनीच्या हद्दीवरून शेजाऱ्याशी किंवा भावाशी वाद आहे का? तहसीलदाराने मोजणी करून सुद्धा तुमचा शेजारी ती मानायला तयार नाहीये आणि या वादामुळे डोकं अगदी भंडावून गेलंय का? मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे. आज आपण महसूलशाहीमध्ये तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत की जमिनीची सरकारी मोजणी आणि कोर्टातून होणारी मोजणी यातला खरा फरक काय. कोर्टातून जमिनीची मोजणी करून घेण्याची स्टेप बाय स्टेप कायदेशीर प्रक्रिया कोणती आहे आणि हे ऑर्डर 26 रूल 9 नावाचं कायद्याचं शक्तिशाली हत्यार नेमकं आहे तरी काय? आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण कोर्टातून मोजणी करण्याची अचूक माहिती देणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. जमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद विशेषतः आपल्या ग्रामीण भागात खूपच सामान्य आहेत. पण या वादांची सुरुवात नेमकी कुठून होते, याची काही मुख्य कारण काय सांगता येतील आणि यात एक सामान्य शेतकरी म्हणजे पहिली चूक कुठे करतो? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, या वादांची मुळं खूप खोलवर असतात. पहिलं कारण म्हणजे काय आहे ना, काळाच्या ओघात जमिनीच्या मूळ खुणा म्हणजे जुने दगड किंवा बांधावरची झाडं ती नाहीशी होतात. हो, बरोबर. दुसरं म्हणजे पिढ्यानपिढ्या एकत्र शेती केल्यावर जेव्हा वाटणीची वेळ येते तेव्हा मतभेद सुरू होतात. त्याचं कुंपण माझ्या शेतात आलंय, माझ्या विहिरीचा अर्धा भाग त्याचा कसा, असे छोटे वाटणारे मुद्दे वादाचं मोठं रूप घेतात. आणि इथेच पहिली चूक होते का? अगदी इथेच पहिली आणि सर्वात मोठी चूक होते. बहुतेक लोक काय करतात, थेट तहसील कार्यालयात जातात आणि सरकारी मोजणीसाठी अर्ज करतात. त्यांना वाटतं की सरकारी अधिकारी येईल, मोजणी करेल आणि वाद मिटेल. पण तसं होत नाही, बरोबर? म्हणजे सरकारी मोजणी हाच तर उपाय वाटतो सगळ्यांना. मग अडचण नेमकी कुठे येते? अडचण येते ती त्या मोजणीच्या कायदेशीर वैधतेमध्ये. कायदेशीर वैधतेमध्ये? हो. तहसीलदाराकडून होणारी जी मोजणी आहे ना, ती एक प्रशासनिक कार्यवाही असते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर म्हणतात त्याला. अच्छा. आणि अनेकदा होतं काय की एका पक्षाने अर्ज केला तर दुसऱ्या पक्षाला रीतसर नोटीस मिळत नाही किंवा मिळाली तरी ते हजर राहत नाहीत. आणि मग मोजणी एकतर्फी होते आणि मग वाद तिथेच राहतो, उलट जास्त चिघळतो. खरी गोष्ट काय आहे ना, की जमिनीच्या हद्दीचा वाद हा नागरी स्वरूपाचा असतो, सिव्हिल डिस्प्यूट. अच्छा. आणि त्यावर अंतिम बंधनकारक निर्णय देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला असतो, महसूल अधिकाऱ्यांना नाही. बापरे. हे मूलभूत तत्व लक्षात घेतलं नाही की पुढचा सगळा त्रास सुरू होतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. म्हणजे तहसीलदाराची मोजणी ही एक तात्पुरती मलमपट्टी झाली, पण ऑपरेशन तर कोर्टातच करावं लागतं. हे ऐकून एक मोठा गैरसमज दूर होतो. आमच्या मागच्या व्हिडिओवर एका दर्शकाने कमेंट केली होती की तहसीलदाराने केलेली मोजणी म्हणजे फायनल, ती तर सरकारी असते, तिला आव्हान कसं देता येईल? हा एक मोठा गैरसमज आहे का? अगदी. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, महसूल मोजणी आणि न्यायालयीन मोजणी या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कशा? याला असं समजूया, तहसीलदाराचा आदेश हा प्रशासनिक असतो, तर न्यायाधीशांचा आदेश न्यायिक असतो, म्हणजे ज्युडिशियल. आणि न्यायिक आदेशाला कायद्याचं पूर्ण पाठबळ मिळतं, तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. इथे एक क्विक फॅक्ट सांगतो. महसूल अधिकाऱ्याने केलेला मोजणी अहवाल न्यायालयात सादर केल्यास तो फक्त एक संदर्भ म्हणून पाहिला जातो, रेफरन्स, पुरावा नाही. त्याला ठोस कायदेशीर पुरावा म्हणजे एव्हिडन्स मानलं जात नाही. यासाठी एक सोपी म्हण प्रचलित आहे, तहसीलदार मोजतो बांध पण न्यायालय मोजतो हक्क. तहसीलदार मोजतो बांध पण न्यायालय मोजतो हक्क. या एका वाक्यात सगळं सार आलं. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? तहसीलदाराच्या मोजणीवरून वाद झाला आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसुली शाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग जर एखाद्याला हा वाद कायमचा मिटवायचा असेल तर कोर्टातून मोजणी करून घेण्याची अचूक आणि कायदेशीर पद्धत काय आहे? कृपया आमच्या प्रेक्षकांसाठी स्टेप बाय स्टेप सांगा. नक्कीच. चला तर स्टेप बाय स्टेप बघूया. जमिनीचा वाद कायमचा मिटवण्यासाठी सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे CPC अंतर्गत एक निश्चित मार्ग आहे. पायरी क्रमांक 1, नागरी दावा दाखल करा. सिव्हिल सूट फाईल करायचा. हो. सिव्हिल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 9 अंतर्गत परमनंट बाउंड्री डिमार्केशन आणि पजेशनसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. ठीक आहे, म्हणजे सुरुवात दाव्याने होते.
पण दावा दाखल केल्यावर आपली बाजू खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करावे लागतं? बरोबर. इथे येते दुसरी पायरी, पुरावे सादर करणे. एव्हिडन्स. हो, आपल्या मालकी हक्काचे पुरावे जसे की सातबारा उतारा, फेरफार नोंदी, खरेदी खत, गाव नकाशा, हे सगळं न्यायालयात सादर करायचं. हे पुरावे जितके भक्कम तितकी आपली बाजू मजबूत होते. आणि पुरावे सादर झाल्यानंतर पुढचा टप्पा कोणता? मला वाटतं खरा महत्वाचा भाग आता सुरू होतो. अगदी बरोबर. तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी आहे कोर्ट कमिशनरसाठी अर्ज करणे. अच्छा. सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 26 रूल 9 अंतर्गत न्यायालयात हा अर्ज करावा लागतो. हे कलम म्हणजे काय सांगू, सीमावादाच्या प्रकरणांसाठी एक शक्तिशाली कायदेशीर हत्यार आहे. शक्तिशाली हत्यार हा शब्दप्रयोग खूपच प्रभावी आहे. पण या अर्जात नेमकं काय मागायचं असतं? आपण न्यायालयाला विनंती करतो की या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी आणि मोजणी करण्यासाठी एका निष्पक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी. आणि मग येते चौथी पायरी, कमिशनरची नियुक्ती आणि प्रत्यक्ष मोजणी. म्हणजे कोर्ट स्वतः एक अधिकारी नेमून देतं? हो, न्यायालय भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकृत सर्वेयरची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करते. हा अधिकारी मग दोन्ही पक्षांना रीतसर नोटीस पाठवतो आणि एका निश्चित दिवशी दोघांच्या आणि त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीत जमिनीची मोजणी करतो. म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होते, यात एकतर्फीपणाला वाव नसतो? अजिबात नाही. हीच तर याची खासियत आहे. तो अधिकारी जागेवर येऊन मूळ रेकॉर्डनुसार इंच जमीन मोजतो, नकाशा बनवतो आणि त्याचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करतो. आणि मग येते शेवटची 5वी पायरी, ती म्हणजे अहवालावर शिक्कामोर्तब. कोर्ट कमिशनरने सादर केलेल्या अहवालावर दोन्ही बाजू आपापलं म्हणणं मांडू शकतात. त्यावर सुनावणी होते आणि सर्व बाजू तपासल्यावर न्यायालय अंतिम आदेश देऊन जमिनीची हद्द कायमस्वरूपी निश्चित करते. आणि हा आदेश मग सातबारा उतार्यावर नोंदवला जातो? अगदी. आणि तो वाद कायमचा मिटतो. जबर. ही प्रक्रिया तर अतिशय स्पष्ट आहे. पण एक गोष्ट सांगा, सरकारी मोजणी आणि कोर्टाच्या मोजणीच्या अहवालाच्या दर्जात इतका मोठा फरक का असतो? म्हणजे एकाला फक्त माहिती मानलं जातं आणि दुसऱ्याला थेट पुरावा. यामागचं कायदेशीर कारण काय? उत्तम प्रश्न आहे. याचं मुख्य कारण आहे अधिकार आणि प्रक्रिया. कोर्ट कमिशनर म्हणून काम करणारा सर्वेयर हा न्यायालयाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. तो न्यायालयाच्या आदेशाने घालून दिलेल्या कायदेशीर चौकटीत काम करतो. आणि दोन्ही पक्षांच्या समोर? हो. त्यामुळे त्याच्या अहवालाला न्यायालयीन प्रक्रियेची मोहर लागलेली असते. तो अहवाल पक्षपाती नाही हे गृहीत धरलं जातं. याउलट महसूल मोजणीत अनेकदा या गोष्टींची पूर्तता होत नाही. म्हणजे एकामागे न्यायालयाची ताकद उभी असते तर दुसऱ्यामागे फक्त प्रशासकीय अधिकार असतो. बरोबर. आणि यात अजून एक क्विक फॅक्ट आहे. महसूल मोजणीच्या निर्णयावर अपील करायचं झाल्यास ते कुठे करावं लागतं? उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे. जे पुन्हा प्रशासकीयच झालं. अगदी. पण कोर्टाच्या मोजणीवर अपील करायचं झाल्यास ते वरच्या न्यायालयात करावं लागतं, जिथे खरा कायदेशीर पुनर्विचार होतो. अंतिम सत्य हेच आहे. महसूल मोजणीचा अहवाल बदलू शकतो, पण न्यायालयाने एकदा सीमा निश्चित केली की ती कायम राहते. म्हणूनच महसूल मोजणी शंका निर्माण करते, परंतु कोर्ट मोजणी शांती निर्माण करते. खरंच. ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीच्या वादासाठी कायदेशीर मार्गाचा विचार करणार का? लाईक करून आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तर आज आपण महसूलशाहीमध्ये पाहिलं की जमिनीच्या वादावर तहसीलदाराची मोजणी हा तात्पुरता उपाय असू शकतो, पण तो अंतिम नसतो. कोर्टातून होणारी मोजणीच तुम्हाला कायमस्वरूपी न्याय मिळवून देते. त्यासाठी ऑर्डर 26 रूल 9 हा कायदेशीर मार्ग सर्वात प्रभावी आहे. लक्षात ठेवा, महसूल मोजणी म्हणजे सरकारी नोंद आणि कोर्ट मोजणी म्हणजे न्यायाचा शिक्का. अगदी बरोबर. जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कायदा तुमच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आहे. फक्त तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गाची निवड करता आली पाहिजे. जमिनीचा वाद हा केवळ जमिनीचा तुकडा नसतो, तो तुमच्या कष्टाचा आणि भावनांचा भाग असतो. त्यासाठी जागरूक रहा आणि कायदेशीर मार्गाने लढा. मला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही म्हणजे ज्ञानाची मोफत नदी, जी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया, लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.